नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रथम सत्राच्या नंतर दिवाळीनंतर आता द्वितीय सत्राला सुरुवात झालेली आहे आणि द्वितीय सत्रामधला हा पहिला पाठ मराठीचा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा आज आपण सुरू करणार आहे. तर या स्वामी विवेकानंद यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. आपल्या भारतामध्ये अतिशय तत्वज्ञानी, बुद्धिमान, भारताचं नाव जगामध्ये प्रसिद्ध करणारे असे महान असे विचारवंत स्वामी विवेकानंद आपल्या भारतामध्ये होऊन गेले. त्यांची भारत यात्रा कशा प्रकारची त्यांनी केली होती किंवा ते कशा प्रकारचं लेखन त्यांनी केलं होतं, त्यांचा परिचय देणारा हा पाठ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर सुनील चिंचोलकर या लेखकांनी हा पाठ लिहिलेला आहे. 1951मध्ये चिंचोलकरचा जन्म झाला होता आणि 2018मध्ये त्यांचा मृत्यू झाला. सुप्रसिद्ध लेखक होते ते, संत साहित्याचे अभ्यासक होते. संस्कारांचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी त्यांनी 40 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आलेले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलनशक्ती याविषयीचे वर्णन आलेले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. तर स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं होतं, भारत यात्रा केली होती, संपूर्ण देशाची यात्रा केली होती आणि शेवटी कन्याकुमारी येथे जे स्मारक आहे विवेकानंदांचं, तिथे जे एक शिलाखंड होता, प्रचंड मोठा दगड होता, तिथे बसून त्यांनी ध्यान केलं होतं 3 दिवस आणि 3 रात्र. त्या ध्याना आणि चिंतनामध्ये त्यांनी तेव्हाच्या भारताची परिस्थिती आणि त्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे याविषयी त्यांनी चिंतन केलं होतं त्या 3 दिवसांमध्ये. आणि यावरून त्यांची राष्ट्रभक्ती किती महान होती, म्हणजे देशात नेमकं काय घडवून आणायचं, देशामध्ये परिवर्तन कसं घडवून आणायचं यासाठी त्यांनी तिथे 3 दिवसाचं ध्यान केलं होतं. यावरून त्यांची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्य जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक, त्यांच्या जीवनाविषयीची असणारी कळकळ, तळमळ, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी त्यांनी जे चिंतन केलं ते त्यांच्या त्या कृतीमधून दिसून येतं. आणि मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातून हा पाठ या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. ज्या देशात, इथे तुम्हाला स्वामी विवेकानंद चित्र बघायला मिळते बघा, ते अतिशय तेजस्वी असा चेहरा होता त्यांचा, ज्ञानाची मूर्तिमंत एक कलाकृती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. तर त्यांच्याविषयी आपण आता पहिला उतारा वाचूया. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजोडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चढायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळे स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले.
त्याने तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे वाचून पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. तर स्वामी विवेकानंदांनी ठरवलं होतं की ज्या देशाची मला सेवा करायची आहे, ज्या समाजाची मला सेवा करायची आहे, तो देश आणि तो समाज एकदा मी प्रत्यक्ष माझ्या नजरेने बघून घेणार. म्हणजे संपूर्ण देश कसा आहे माझा, त्या देशात राहणारे माझे लोक कसे आहेत, ते प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी बघणार. या हेतूने स्वामी विवेकानंदांनी त्यांची भ्रमणयात्रा सुरू केली होती. हिमालय म्हणजे भारताचं सुरुवात, भारताचं शिर ज्याला म्हणतात, तर त्या हिमालयापासून तर इकडे भारताचा सर्वात खालचा भाग म्हणजे कन्याकुमारीपर्यंत त्यांनी संपूर्ण भारताची यात्रेला सुरुवात केली होती. तर पोरबंदरला जेव्हा ते आले गुजरातमध्ये, तिथे त्यांचं जे वास्तव्य होतं त्या ठिकाणी जिथे थांबले, तिथे स्वामी विवेकानंदांनी काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड त्यांनी वाचन सुरू केले. खंड म्हणजे प्रचंड मोठे मोठे असे खंड होते पुस्तकांचे, तर इंग्रजीमध्ये होते ते, आणि मोठमोठाले जाडजूड असे खंड वाचायला त्यांनी सुरुवात केली. रोज एक खंड वाचायचे. आता त्या वाचनालयाचा जो ग्रंथपाल होता, ग्रंथपाल म्हणजे जो तिथल्या सगळ्या पुस्तकांची यादी ठेवतो, कोणी नेलं पुस्तक, त्याची साईन घेणे, केव्हा परत केलं, त्याची सगळी लेखाजोखा ठेवणेचं काम जे जो व्यक्ती करतो त्याला ग्रंथपाल म्हणतात. तर त्या वाचनालयाचा जो ग्रंथपाल होता तो रोज एक एक खंड द्यायचा त्यांना वाचायसाठी, आणि एका दिवसातच वाचून ते स्वामीजी त्याला परत करायचे. अशा प्रकारे त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. म्हणजे रोज एक खंड वाचायचे. 3 दिवसामध्ये 3 खंड इंग्रजीमधले वाचून त्यांनी परत केले. आता ग्रंथपालाला आश्चर्य वाटलं की असं कसं शक्य आहे. म्हणून त्याने त्या स्वामीजींच्या शिष्य जे होते त्यांच्यासोबतचे त्यांना विचारले की स्वामीजी बहुतेक 9 वाजताच ग्रंथ नेतात आणि परत करतात वाटते, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, शक्य नाही आहे. हे एवढा मोठा प्रचंड इंग्रजीमधला खंड वाचणे एका दिवसामध्ये हे अशक्य गोष्ट आहे ही. आणि बहुतेक स्वामीजी तुमचे पुस्तकं नेतात, खंड नेतात आणि 9 वाजताच ते बाहेर वापस करतात. कारण की काही लोकांना सवय असते ग्रंथालयातून जाडीजोडी पुस्तकं न्यायची आणि 9 वाजताच ती परत करायची. म्हणजे ग्रंथपालाचा तो अनुभव होता इतक्या वर्षातला, का काही लोक असे करायचे की मोठी मोठी पुस्तकं न्यायचे, आपली पानं परतवून बघायचे, थोडं चाळायचं, वाचल्यासारखं दाखवायचं आणि मग परत करून टाकायचं. तर या ग्रंथपालाला असं वाटते की बहुतेक तुमचे साधू जे आहेत स्वामी विवेकानंद, त्याला काही त्यांचं महात्म्य माहीत नव्हतं, आणि म्हणून तो ग्रंथपाल शिष्यांना म्हणतो की तुमचे साधू जे आहेत ते बहुतेक तसेच करत आहेत आणि मोठे खंड नेतात, एका दिवसात काहीतरी पानं परतवून बघतात आणि वापस करतात. आता शिष्यांना फार वाईट वाटलं असं म्हटल्यामुळे, आणि म्हणून शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितले की तो ग्रंथपाल तुमच्याविषयी असं असं म्हणत होता. आता 4था खंड घ्यायला जेव्हा 4थ्या दिवशी स्वामीजींना हवा होता 4था खंड, त्या दिवशी स्वामीजी स्वतः गेले कुठे, ग्रंथालयामध्ये, आणि त्या ग्रंथपालाला त्यांनी तो 4था खंड मागितला आणि त्याला सांगितलं की माझे पहिले 3 खंड वाचून पूर्ण झालेले आहे. तुला जर काही तुम्हाला शंका वाटत असेल की बा मी नुसते पानं चाळले, वाचले नाही, मला काही माहीत नाही, तर त्या खंडातलं तुम्ही मला काहीही विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. तर स्वामीजींनी त्याला आव्हान दिलं ग्रंथपालाला की माझे 3 खंड तर वाचून पूर्ण झाले, पण तुम्हाला जर काही माझ्याविषयी शंका असेल तर तुम्ही मला काही पण विचारू शकता त्या पुस्तकांमधलं. आता त्याला वाटलं की खरंच तर स्वामीजी म्हणतच आहे, तर यांनी खरंच वाचले की नाही आपण पाहून घेऊया. आणि म्हणून मग तो काय त्यांनी खंड घेतले हातामध्ये, पहिला खंड घेतला, त्यातले उभे आडवे प्रश्न त्यांनी स्वामीजींना विचारले. आता तो जो प्रश्न विचारायचा त्या प्रश्नाचं उत्तर ज्या पानावर आहे ते पान स्वामीजी अर्ध पाऊण पान त्याला कंठस्थ म्हणजे तोंडी न बघता
सांगायचे, जसंच्या तसं सांगायचे. आणि हे पाहून तो ग्रंथपाल आश्चर्यचकित झाला आणि त्याने शेवटी मान्य केले की हे मानवी कक्षेच्या बाहेरचं काम आहे, साधारण व्यक्तीचं हे काम नाही. खंडातले पानाच्या पानं यांचे पाठ आहेत. आणि शेवटी त्याने स्वामीजींची महानता मान्य केली, त्यांच्या बुद्धिमत्तेला दाद दिली. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले की स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले की माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. तर एक राजा होता खेत्रीचे महाराज म्हणून. एकदा त्या राजांनी स्वामीजींना विचारले की तुम्ही एवढं सगळं लक्षात ठेवता, एवढं सगळं लक्षात ठेवणे कसं काय शक्य आहे, कसं जमतं तुम्हाला? त्यावर स्वामीजींनी सांगितलं महाराजांना की माझं जे मन आहे, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, कुठेही कोणत्याही ठिकाणी. तसंच मी तासनतास ध्यान करतो. तासनतास ध्यानाचा अभ्यास मला असल्यामुळे मी जे जे काही वाचतो तेव्हा माझं मन त्या ठिकाणी मी केंद्रित करतो आणि त्यामुळे जे वाचतो ते तसंच्या तसं माझ्या लक्षात राहते, पाठ होऊन जाते. आणि पुढे स्वामीजींनी त्यांना आणखी समजावून सांगितलं की असं बघा राजेसाहेब, की आपण जे मुलांना सुरुवात करतो शिकवायसाठी तेव्हा पहिल्यांदा काय शिकवतो आपण? अक्षरं शिकवतो, त्यानंतर मग शब्द शिकवतो आणि त्यानंतर त्यांना आपण वाक्य शिकवतो. पण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो, काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. बघा, त्यांनी सांगितलं की मुलाला शिकवताना आपण पहिल्यांदा त्यांना अक्षरं शिकवतो, नंतर त्यांना शब्द शिकवतो, नंतर त्यांना आपण वाक्य शिकवतो आणि वाक्याजवळ आपण थांबतो. कारण वाक्य मग आपल्याला वाक्य बोलता येणे, वाचता येणे, वाक्य लिहिता येणे ही आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर आपण प्रयत्न केला, आपल्या मनाची आणि बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची, नेत्रेंद्रिय म्हणजे डोळे, नेत्र म्हणजे डोळे, यांची शक्ती जर आपण आणखी विकसित केली तर आपल्याला एकदम परिच्छेदच्या परिच्छेद वाचता येऊ शकतो. म्हणजे वाक्य शब्द वाचायची गरजच पडणार नाही, पूर्ण परिच्छेद एका दृष्टिक्षेपात आपण वाचू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागते? मनाची, बुद्धीची आणि डोळ्यांची शक्ती आपल्याला विकसित करावी लागते. आणि स्वामी विवेकानंदांनी पुढे सांगितलं की मी ग्रंथांचे परिच्छेद वाचतो, परिच्छेदच्या परिच्छेद, एक एक शब्द, एक एक वाक्य वाचायची मला गरज नाही. पूर्णच्या पूर्ण परिच्छेद मी एकाच दृष्टिक्षेपात वाचू शकतो आणि काही ग्रंथाची तर पानेच्या पाने मी वाचू शकतो. म्हणजे पूर्ण पानच्या पान एकाच दृष्टिक्षेपामध्ये, एका नजरेमध्ये ते वाचू शकायचे, परिच्छेदच्या परिच्छेद ते वाचू शकायचे. कारण की त्यांच्या 3 शक्ती त्यांनी विकसित केलेल्या होत्या. एक तर मनाची, दुसरं बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची म्हणजे डोळ्यांची शक्ती त्यांनी विकसित केलेली होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. त्यानंतर स्वामी विवेकानंदाबद्दलची पुढची माहिती आपण पुढच्या तासिकेत बघणार आहोत. धन्यवाद.